हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपला व्हिडिओकडे बघूयात. तर मित्रांनो, आता इथे सखीच्या सांगण्यावरून तेजस्विनीनेच म्हणजेच या घरातल्या मनस्विनीने तिचा लुक चेंज केलेला आहे आणि ती जेवणासाठी खाली आलेली असते. खाली आल्यानंतर आता सगळेजण तिच्याकडे पाहत असतात आणि त्यावेळी आता हा गौतम जो आहे तो बोलतो की अरे, आता आमच्या तेजस्विनी वहिनी कुठे आहेत. त्यावेळी आता इथे ही जी काही मनस्विनी आहे ती बोलते की बघा ना भाऊजी, सखीने हे सगळं केलं आहे, आता तिलाच विचारा की तुमची तेजस्विनी वहिनी कुठे आहे ते. त्यावेळी आता इथे हा गौतम जो आहे तो सखीला विचारतो आणि सखी जी आहे ती बोलते की अहो काका, तुम्हाला हा बदल आवडला नाही आहे का. तर त्यावेळी आता काका जे आहे ते बोलतात की सखी तसं काही नाही, खरंच छान आहे हा बदल. तर त्यावेळी आता सगळेजण इथे तिचं कौतुक करू लागतात आणि त्याचनंतर थोड्या वेळाने इकडे आता सखी जी आहे ती तिच्या आईबद्दल खूप काही बोलू लागते आणि त्यानंतर आता तिची आई जी आहे ती बोलते की सखी बस, किती कौतुक करशील आता. त्यानंतर आता सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात. तर तेवढ्यातच मीनाक्षी जी आहे ती आता सगळ्यांना एकेकाला जेवण वाढवत असते. सगळ्यांसाठी सखीने आज नॉनव्हेज बनवलेलं असतं आणि इथे या मनस्विनीसाठी मटकीची भाजी बनवलेली असते. त्यावेळी आता इथे काकू ज्या आहेत त्या तिला नॉनव्हेज वाढायला जातात. पण सखी लगेचच मध्ये थांबवते आणि बोलू लागते की काकू, अगं काय करते आहेस तू. हे बघ, तुला तर माहिती आहे की आईला नॉनव्हेज नाही चालत ते. त्यावेळी आता इथे मीनाक्षी जी आहे ती बोलते की हां सखी, मी तर विसरलेच गं. असं म्हणत आता इकडे मीनाक्षीने सखीला नॉनव्हेज दिलं आहे आणि मनस्विनीला मटकीची भाजी वाढलेली आहे. तर आता इथे सखीने तिचं तोंड पाहिलेलं आहे की कसं झालेलं असतं. खरं तर तिला नॉनव्हेज आवडत असतं मनस्विनीला, पण तेजस्विनी काहीही नॉनव्हेज खात नसते, म्हणून आता इथे मनस्विनीला मटकीची भाजी खावी लागते. तर त्यानंतर आता इकडे हा जो कबीर आहे ना, तो मनस्विनीला म्हणतो की ते काय आहे ना, मी माझ्या ऐकडून असं ऐकलं आहे की तुम्ही ज्यावेळी असंच मनस्विनीवरून फिरत होता त्यावेळी तुम्हाला मनस्विनीचा खूप कंटाळा यायचा आणि तुम्हाला असं वाटायचं की कधीतरी तुम्ही दिवसातून एकदा तरी तेजस्विनी व्हावं आणि त्यावेळी तुम्ही माझ्या आईपाशी मन मोकळं करायचात. मग मला सांगा, त्यावेळी तुम्ही माझ्या आईसोबत खूप गप्पा मारायचात आणि मला असं कळलं आहे की आई मला म्हटले आहे की राघव म्हणजेच तुमचे मिस्टर जे आहेत ते तुमच्यासाठी एक गाणं म्हणायचे. तर त्यावेळी आता इथे ती बोलते की काय गाणं. तर आता इथे ती बोलते की हो, ते माझ्यासाठी गाणं म्हणायचे. त्यावेळी आता कबीर जो आहे तो तिला विचारू लागतो की खरंच आम्हाला त्या गाण्यातील 2 लाईन तरी म्हणून दाखवता का, म्हणजे आम्हालाही ऐकू द्यात ना. राघव जे आहे ते तुमच्यासाठी कुठलं गाणं म्हणायचे. तर त्यावेळी आता इथे या मनस्विनीला माहिती नसतं की राघव या तेजस्विनीसाठी कुठलं गाणं म्हणायचं. पण आता काय करणार, कबीरने प्रश्न विचारल्यानंतर आता ह्या प्रश्नाचं उत्तर कसं देणार. त्यावेळी आता इथे ही जी काही मनस्विनी आहे ना, ते बोलू लागते की कबीर, ते काय आहे ना, ते आमच्या दोघांमधलं पर्सनल गाणं आहे खरं तर, आणि ते मी तुम्हाला असं ऐकवू शकत नाही. त्यावेळी आता इथे मनस्विनी पुन्हा म्हणते की ते थोडं पर्सनल आहे, पण आता काहीही करून कबीरला कसं तरी मनवावं लागेल. म्हणजे हे लक्षात आलं नाही पाहिजे की ते गाणं मला माहितीच नाही आहे, कबीरसमोर हे सत्य आलंच नाही पाहिजे. त्यावेळी आता इथे ही मनस्विनी जी आहे ती पूर्ण टाळाटाळ करते कबीरला सांगण्यापासून. कबीरला म्हणते की हे बघ, ते गाणं फक्त आम्हा दोघांमधलं होतं आणि मला ह्यांनीही सांगितलं होतं की हे गाणं कुणाच्या समोर असं म्हणून दाखवायचं नाही, पण म्हणूनच मी हे गाणं कुणाच्याही समोर म्हणून वगैरे दाखवत नाही आहे. तर त्यावेळी आता इथे ज्यावेळी मनस्विनीने ते गाणं म्हणण्यासाठी नकार दिला त्याचवेळी कबीरला कळलं आहे की ही खरंच तेजस्विनी नाही तर मनस्विनीच आहे. कारण जर खरंच तेजस्विनी असत्या तर 2 लाईन तरी म्हटल्या असत्या. तर त्यावेळी आता इथे कबीरचा डाऊट जो आहे तो क्लिअर झालेला आहे. तर त्याचनंतर आता सखी बोलते की चला, आता खूप गप्पा झाल्यात. हे बघ कबीर, जर आईला वाटते की हे गाणं नाही म्हणायचं आहे तर नाही म्हणू देत ना, जाऊ देत ते सगळं, ते गाणं राहू देत बाजूला. पण आता सगळ्यांनी जेवण करून घ्या असं म्हणत आता इकडे सखी जी आहे ती तिच्या आईला घास भरवते आणि त्यावेळी आता इथे तेजस्विनी जी आहे
ती मनस्विनी जी आहे ती देखील सखीला बोलते की चल तू हे खाऊन घे, असं म्हणत आता सगळेजणं जेवण करू लागतात. इकडे आता कबीर जो आहे तो बोलतो की खरंच या मनस्विनीने किती हुशारीने तिचा तिचा जो काही प्लॅन होता तो सक्सेस केला. म्हणजे आत्ता माझ्यासमोर आलं असतं ही बाई मनस्विनी नसून तेजस्विनी आहे, पण नाही, हिने ते होऊच दिलं नाही. अगदी हुशारीने सगळा काही खेळ पलटून टाकला. इकडे आता कबीर असा म्हणत असतो. त्यानंतर आता सगळ्यांची जेवणं होतात आणि सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. त्यावेळी आता सखी आरशासमोर बसून तिच्याकडे पाहत असते. तेवढ्यातच तिथे कबीर येतो. कबीरच्या हातामध्ये बडीशेप असते आणि कबीर ती अशी पकडतो जसं त्याच्या हातामध्ये काही तंबाखू वगैरे आहे की काही. तर त्यावेळी आता इथे ही जी सखी आहे ना ती नाटक करते, ई तंबाखू असं म्हणताच आता इकडे कबीर जो आहे तो बोलतो की तुला चांगलंच माहिती आहे तुझ्या नवऱ्याला कशाचीही तलप नाही आहे आणि तरीही तू असं करतेस. त्यावेळी आता सखी बोलते की अरे कबीर गंमत केली. त्याचनंतर आता इथे कबीर आणि सखी दोघेही जण ॲक्टिंग करत असतात की खरंच खऱ्या आयुष्यामध्ये तंबाखू कशी खायची, असं आता इथे कबीर या सखीला सांगत असतो. तर आता सखीलाही ती ॲक्टिंग करायला आवडते, म्हणूनच आता कबीरसारखी ॲक्टिंग तीही करू लागते. इकडे आता कबीर म्हणतो, आज ना मला खरंच खूप इच्छा झाली होती की तुझ्या आईकडून त्या 2 लाईन ऐकायची. म्हणजे खरं तर ते गाणं काय आहे हे ऐकण्याची खूप इच्छा झाली होती सखी, पण बघ ना आज त्यांनी त्या 2 लाईनही म्हणून दाखवल्या नाहीत. तर त्यावेळी आता सखी विचार करते की काय त्या 2 लाईन. तर आता सखी बोलते की जर ती माझी आईच नाही आहे म्हटल्यानंतर ती ते गाणं कुठून म्हणेल. त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की काय काय म्हटलेस सखी तू, तुझी आई नाही आहे म्हणजे. तर आता इथे ही जी सखी आहे ना ती बोलते की कबीर जर ती माझी आई असती तर तिने त्या 2 लाईन काय पूर्ण गाणंच तुला म्हणून दाखवलं असतं. पण जर आपल्या घरात वावरणारी जर तेजस्विनी नाही तर मनस्विनी आहे, तर ती ते गाणं तुला कुठून म्हणून दाखवेल ना. तर त्यावेळी आता इथे सखी जी आहे ती कबीरला सांगू लागते. कारण आता कबीरलाही कळायला आहे की सखीला हे सत्य माहीत आहे की ती घरामध्ये वापरणारी तेजस्विनी नसून मनस्विनी आहे. त्यावेळी आता कबीर बोलतो की काय सखी तुला हे माहिती होतं. तर आता सखी बोलते की हो कबीर मला हे माहिती होतं आणि मला संशयही आला होता आणि ज्यावेळी मला संशय आला ना त्याचवेळी मी माझा संशय खरा देखील करून टाकला. त्यावेळी आता कबीर बोलतो की सखी तुला कधी संशय आला की ही मनस्विनी आहे म्हणून. त्यावेळी आता सखी कबीरला सांगू लागते की कबीर माझी आई ना अशी नाही आहे रे. माझी आई मला क्षणात ओळखता येते आणि तुला काय वाटलं होतं जर मी आत्तापर्यंत तिला जीव लावत होते तर तुला वाटतं का की ती माझी आहे असं मला वाटलं असेल. तर आता कबीर बोलतो की नाही मला खात्री होती की तुला तुझी आई नक्की ओळखेल. खरं तर कालच कालच मला आई म्हणत होती की मला तेजस्विनीमध्ये खूप बदल जाणवतोय. मग मी तिला तेच म्हटलो की जर तुला तेजस्विनीमध्ये एवढा बदल जाणवतोय तर मग सखीलाही कळायला हवं ना. त्यावेळी आता इथे कबीर जो आहे तो आईने जे काही सांगितलं ते सांगू लागतो. इकडे आई म्हटली होती कबीर मला ना आज मनस्विनीमध्ये खूप सारे चेंजेस दिसले. तर आता कबीर तेच सखीला सांगत असतो. सखी बोलते की खरं तर कबीर मला तेही खूप खटकलं होतं आणि म्हणूनच त्या दिवसापासून मला डाऊट आला की नाही खरंच आपल्यासोबत जी काही आहे ना ती तेजस्विनी नसून मनस्विनी आहे. तर त्यानंतर आता इथे तिच्यासोबत जे काही घडलं खरं तर तिने तिच्या डोळ्यांनी जे काही पाहिलं ते सगळं आता इथे ती कबीरला सांगू लागते. सखी जी आहे ती बोलते की कबीर मी अशी एक गोष्ट पाहिली आहे ती खूप आश्चर्यचकित करणारी आहे. तर आता कबीर बोलतो की कुठली गोष्ट तू पाहिली आहेस मला सांगशील. त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलते की हो आपण ज्या गाडीमध्ये लोणावळ्यात जाणार होतो त्या गाडीपाशीच एक माणसाला मी पाहिलं आणि तो माणूस आपल्या गाडीशी काहीतरी करत होता. म्हणूनच मी म्हटलं की तो काय करतोय काय नाही हे पाहावं आणि म्हणूनच मी तिथेच लपून सगळं काही पाहत होते. त्यावेळी आता इथे कबीरला सखी हे सगळं सांगत होती. त्यावेळी कबीर जो आहे तो बोलतो की सखी तू मला एकदाही हे का नाही सांगितलं की तुला असे डाऊट्स आहेत म्हणून.
तर आता इथे सखी बोलते की कबीर, मला हे सगळे डाऊट क्लिअर करायचे होते आणि म्हणूनच मी तुला काहीच सांगितलं नाही. त्यावेळी सखी कबीरला म्हणते की कबीर, पुढे त्या माणसाने काय सांगितलं, तो फोनवरती काय बोलला ते ऐकशील? तर त्यावेळी आता कबीर बोलतो की हो, ऐकव ना. असं म्हणत आता इकडे तो व्यक्ती जो आहे तो बॉम्ब लावता लावता इकडे बाहेर येतो आणि फोन लावतो आणि बोलतो की सरकार, काम झालं आहे असं म्हणतात. आता सरकारचं नाव येताच इथे हिला सखीला कळालं आहे की म्हणजे हा जो व्यक्ती आहे तो कोणी सरकारचा व्यक्ती आहे आणि नक्कीच त्या सरकारने हे सगळं करायला सांगितलेलं आहे. म्हणजे आता ही जी काही मनस्विनी आहे ती बाहेर राहून देखील आपल्यावरती नजर ठेवते. म्हणजे आपलं काहीच खरं नाही आहे असं आता इथे सखीला वाटू लागतं. तर त्यानंतर आता इथे पुढे पुढे सखीने ठरवलं आहे की इथे गाडीच्या खाली त्या माणसाने काय केलं आहे. म्हणून आता सखी त्या गाडीच्या खाली वाकून पाहते आणि तिथे तिला बॉम्ब लावलेला दिसतो. तर आता इथे सखी ज्यावेळी ते बॉम्ब पाहते ना त्यावेळी खूप घाबरते आणि कबीरला हे सगळं सांगते. त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की सखी, एवढं सगळं घडूनसुद्धा तू शांत राहिलीस. तर त्यानंतर आता सखी जी आहे ती पुढचं सांगू लागते. कबीर, मला तुला हे सगळं सांगायचं होतं, पण काय करणार, मला सांगायचं होतं पण आपल्या इथे दुसऱ्या दिवशी आणि तुझी आई येणार होत्या. त्या गडबडीत आवरण्याच्या नादामध्ये मी तुला सांगायचंच विसरून गेले. त्यावेळी आता इथे ज्यावेळी तुझी आई आणि आल्या होत्या त्यावेळी तुझ्या आईशी जे काही बिहेवियर या मनस्विनी केलं ना, त्यावरूनच एका क्षणात मी हिला ओळखलं की ही आपली आई तेजस्विनी नाही तर ही मनस्विनी आहे. तर त्याच नंतर इथे आता इकडे सखी जी आहे ती बोलते की माझा एक संशय असून मी शांत बसली नाही. त्यासाठी मी कित्येक प्रयत्न केले. मला पाहायचं होतं की सगळ्या ह्याच्यामध्ये ही बसते की नाही. माझी आई सगळ्या ह्याच्यामध्ये बसत होती, पण ही मनस्विनी कुठल्याही याच्यात हे होत नव्हती. म्हणूनच मला तिच्यावरती पुन्हा पुन्हा डाऊट येऊ लागला की खरंच ही तेजस्विनी नसून मनस्विनी आहे. मी तिची अंगठी घेऊन आले. मी आईची अंगठी घेऊन तिला ट्राय केली आणि मी तिला म्हटलं की ही तुझीच अंगठी आहे, पण तिला ती अंगठी देखील ओळखू आली नाही. आणि ही अंगठी जी आहे ती तिला तिच्या माझ्या बाबांनी दिली होती, तरी देखील तिला ती अंगठी ओळखू आली नाही. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ती अंगठी जी आहे ती तिला सैल झाली. तिला ती अंगठी देखील व्यवस्थित आली नाही. म्हणजे या सगळ्यामधून मला एकच डाऊट येत होता की हो, कदाचित ही तेजस्विनी नाही तर मनस्विनी आहे आणि ही आपल्या विरोधात डाव रचत आहे. आणि आता इथे सखी जी आहे ती म्हणते की हे बघ कबीर, मला खूप आधीपासून तिच्यावर डाऊट येत होता आणि मला तो क्लिअर करायचा होता आणि त्यासाठी म्हणून मी कित्येक प्रयत्न केले. तर आता कबीर जो आहे तो बोलतो की सखी, तू जे काही केलं आहेस ना ते अगदी योग्य केलं आहे. तर आता इथे सखीला कबीर समजावतो की सखी, हे तू जे काही केलं आहेस ना ते अगदी योग्यच केलं आहे सखी. मला तर डाऊट होताच. आणि सखी, तू जे काही पाहिलं आहेस ना ते सगळं मी पाहिलं आहे सखी. त्यावेळी आता कबीरही सखीला सांगू लागतो की सखी, तू त्या माणसाला पाहिलं आहे ज्या माणसाने तिथे आपल्या गाडीला तो बॉम्ब फिट केला आणि ते सगळं पाहून ना मलाही धक्काच बसला होता. खरं तर मीही त्या माणसाचा पाठलाग केला आणि पाठलाग केल्यानंतर थोड्याच वेळाने तो माणूस माझ्या हातनं निसटला, म्हणून मला जास्त काही करता आलं नाही. पण आपल्या दोघांनाही ते दिसलं आहे, जे की सत्य होतं. आणि हे म्हणजेच ही मनस्विनी आहे, तेजस्विनी नाही, हे ह्याच्यावरून सिद्ध झालेलं आहे. तर आता इथे कबीर जो आहे तो बोलतो की सखी, तुला एवढं सगळं माहिती असून, त्या गाडीमध्ये बॉम्ब आहे हे माहिती असूनसुद्धा तू मला त्या गाडीमध्ये बसवायला सांगितलं आणि गाडी चालवायला सांगितली. जर चुकून हुकून मी तुझं ऐकलं नसतं आणि तो गिअर मागे पुढे केला असता तर काय झालं असतं सखी, तुला कळतं आहे का? तर त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलते की हे बघ, मला ना माझ्यावरती विश्वास होता आणि मला माझ्यावरती खात्रीही आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित. तर आता कबीर देखील सखीला सांगू लागतो की हो, जसा तुला डाऊट आला होता ना तसाच मलाही डाऊट आला. तर आता इथे कबीर जो आहे तो बोलतो की मीही त्या लोणावळ्याच्या रिसॉर्टमध्ये फोन केला होता की हे कन्फर्म करायला की अचानकच हे तिकीट कॅन्सल कसं काय झालं. म्हणजे तिथे खरंच तो प्रॉब्लेम झाला होता का? जसं आपल्याला गाडीमध्ये मनस्विनीने सांगितलं होतं की तिथे प्रॉब्लेम झाला आहे आणि तिथे आग लागली आहे, त्यामुळे ते रिसॉर्ट बंद झालेलं आहे आणि हे कन्फर्म करण्यासाठी मी तिथे फोन केला होता.
त्यावेळी आता कबीर जो आहे तो सखीला सांगू लागतो की पण मला तिथल्या मॅनेजरने सांगितलं की असं काहीच झालेलं नाही आहे. हे पहा तुमची तिकीट आपोआप कॅन्सल केली गेलेली आहेत. म्हणूनच मला तिच्यावरती जास्त संशय वाढला. जर हिला आपल्याला लोणावळ्याला पाठवायचं होतं तर मग अचानक असं का केलं? तर हा संशय माझा वाढत गेला आणि त्याचमुळे आता मला असं वाटू लागलं होतं की ही मनस्विनी आहे. तर आता इथे सखी बोलते की हो, कबीर तुझं अगदी बरोबर आहे. ज्यावेळी मला वाटलं होतं ना की ही मनस्विनीच आहे, त्याचवेळी मी ठरवलं होतं की आपल्यासोबत हिलाही घेऊन जायला हवं. जर या गाडीमध्ये बॉम्ब आहे म्हटल्यानंतर सरकार जर असेल तर हिला माहिती आहे की आपण या गाडीमध्ये जायचं नाही आणि गाडी सुरूही होऊ द्यायची नाही. म्हणूनच मी ठरवलं की आपण आईलाही सोबत घेऊन जाऊयात. तर त्यावेळी आता कबीर बोलतो की हो, त्याचवेळी तू मला म्हटली होती की आईला सोबत घेऊन जायचे म्हणून. तर आता इथे कबीर जो आहे तो तिला बोलतो की म्हणजे या कारणामुळे तू मला म्हटली होती की आईला सोबत घेऊन जायचे. तर आता सखी बोलते की हो, मला खात्री होती की आई जी आहे ती या गाडीमध्ये यायला नकार देईल. म्हणजे ही मनस्विनी आहे ना, हे सगळं तिने केलं आहे आणि जर ही मनस्विनी असेल तर तिला माहिती असेल की हे सगळं स्वतः मी केलं आहे आणि स्वतः त्याच गाडीमध्ये मी कशी जाऊ, असं म्हणून ती त्या गाडीमध्ये येणार नाही. तर आता इथे सखी म्हणते की मुद्दाम मी तिला सांगितलं की मी तुझी पॅकिंग वगैरे सगळं काही केलं आहे, पण मी असं काहीही केलेलं नव्हतं. मी फक्त तिला त्या गाडीमध्ये बसण्यासाठी नेलं होतं, जेणेकरून मला पाहायचं होतं की खरंच ही या गाडीमध्ये यायला तयार होती की नाही. पण ज्यावेळी मी तिला गाडीमध्ये बसवत होते ना कबीर, त्यावेळी तिचा चेहरा पाहण्यालागी झाला होता. तिच्या चेहऱ्याला अक्षरशः घाम फुटला होता आणि मला तेच नोटीस करायचं होतं आणि म्हणूनच मी तिला गाडीपर्यंत घेऊन गेलेली होती. तर त्यावेळी आता इथे कबीर जो आहे तो बोलतो की अगदी योग्य केलंच बघ तू. जर तू हे सगळं केलं नसतंस तर आपल्याला कळालंच नसतं. बघ ना, तिने गाडीमध्ये किती नाटकं केली की नाही नको, की तुम्ही दोघे जा, मी कशाला तुमच्यामध्ये वगैरे काय काय बोलली ती. तर त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलते की हो, आणि त्याआधीही ती माझ्यासोबत यायला तयार नव्हती कबीर. ज्यावेळी मी तिला माझ्यासोबत हाताला धरून घेऊन गेले ना, त्यावेळी ती अगदी अशी पाय जड झाल्यासारखी चालत होती. असं आता इथे सखी जी आहे ती कबीरला सांगत असते. तर आता कबीर जो आहे तो बोलतो की आता आपल्याला काहीतरी करायला हवं. तर आता सखी बोलते की हो कबीर, खरं तर ना मला एवढा राग आला आहे ना त्या मनस्विनीचा, सरकारचा. असं वाटतं की का का ही सारखी सारखी माझ्या आयुष्यामध्ये येत आहे आणि सारखी सारखी माझ्या आईला माझ्यापासून दूर करत आहे. त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की हो ना, आपण किती प्रयत्न केले तिला या सगळ्यापासून बाजूला ठेवण्यासाठी, पण नाही, तिला आपल्यापर्यंत पोहोचायचं होतं. त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की हे बघ सखी, तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. त्यावेळी आता सखी बोलते की हे बघ, त्यावेळी ज्यावेळी मी तिच्याकडे माझ्या आईची अंगठी घेऊन गेले होते ना, त्यावेळी तिची रिॲक्शन पाहायला हवी होती. ती अशी पाहत होती जसं तिला माहीतच नाही आहे. म्हणजे तिला वाटतं की आता मी सगळं काही हे करून घेईन, सामावून घेईन, ह्यांना काही कळणार नाही. पण ज्यावेळी तिच्या हातात मी ती अंगठी घातली, ती सैल झाली, त्याचवेळी मला कळालं की नाही, ही आपली खरी आई नाही आहे, ही नक्कीच मनस्विनी आहे. आणि त्यावेळी मला काय म्हणते ऐकतोस का? त्यावेळी मला म्हणते की मी ही सोनाराकडून ना जरा हे करून घेते, म्हणजेच फिट होईल. तर आता इथे सखी बोलते की ठीक आहे, तू करून घे आणि व्यवस्थित घाल. तर आता इकडे तिला वाटलं तरीही मला काहीच डाऊट वगैरे आलेला नाही आहे. पण असं नाही आहे कबीर, मी माझ्या आईला ओळखते. माझी आई कशी आहे, माझ्या आईचा स्पर्श कसा आहे, माझी आई माझ्याशी कशी वागते, कशी बोलते, हे सगळं काही मला अगदी बारीकाईने माहिती आहे. त्यावेळी आता इथे कबीर जो आहे तो बोलतो की हो सखी, आता तू काळजी करू नको आणि हे बघ असं रडत वगैरे बसू नकोस. या अशा रडल्याने काहीही होणार नाही आहे. त्यामुळे तू आता स्ट्रॉंग हो आणि हे बघ, आपल्याला रडायचं नाही आहे, लढायचं आहे, असं कबीर इथे सखीला शिकवतो. त्यावेळी सखी जी आहे ती बोलते की आणखी किती दिवस मला माझ्या आईपासून या मनस्विनीमुळे लांब राहावं लागेल. तर आता कबीर जो आहे तो बोलतो की आपण एवढ्या दिवस वाट पाहिली आहे ना सखी, आता थोडे दिवस. तर तेवढ्यात दोघेजणं बोलत असताना इथे दरवाजा नॉक होतो. तर आता इथे दरवाजाबाहेर मनस्विनी आलेली असते आणि आता कुठेतरी मनस्विनीला असं वाटू लागत आहे की नक्कीच कबीर आणि सखीला माझ्यावरती संशय येत आहे आणि म्हणूनच आता इथे ती बाहेर येते आणि
आणि बाहेर आल्यानंतर सखी आणि कबीरला विचारू लागते की मला माहीत आहे तुम्हाला डाऊट येत असेल ना की मी मनस्विनी नाही तर तेजस्विनी आहे, असा डाऊट येत असेल. म्हणजे कबीरला इथे त्या मनस्विनीने त्या गाण्याच्या 2 लाईन म्हणून दाखवल्या नाही. म्हणून कदाचित तिला असं वाटतं की ह्यांना माझ्यावरती डाऊट येत असेल आणि आता ही कदाचित ती तेजस्विनीला फोन करून ते गाणंही कबीराने इथे सखीला म्हणूनही दाखवेल. पण तरी देखील ह्यांचा तिच्यावरती विश्वास बसणार नाही आहे. पण हिला मनस्विनीला वाटेल की आता ह्यांचा ह्याच्यावरती विश्वास बसला आहे. म्हणजे आता या सगळ्यातून सुटली आहे, असं तिला वाटू लागतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.